नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये. मंडळी, आज गावरान चव आणि गावची चव असं आम्ही जोडीनेच आज एकत्रित रेसिपी बनवणार आहेत. यापूर्वीची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल, अगदी तशीच छान अशी रेसिपी असणार आहे. काय बनायचं रे आज आपल्याला? आज भेंडी फ्राय बनवायची आहे आपल्याला. भेंडी फ्राय. हे बघा वा वा मंडळी, आजची रेसिपी भेंडी फ्राय तर सांगितली, पण कशा पद्धतीने? गावरान पद्धतीने, आहे का नाही? गावरान पद्धतीने गावरान चव आणि गावची चव तुम्हाला खायला भेटणार आहे. मंडळी, कशा बनवायच्या रे भेंड्या? तर ही भेंडी आपल्याला 4 भागात अशी बारीक बारीक कट करून घ्यायची. जसे आपण फिंगर चिप्स करतात ना, फिंगर चिप्सला जसे बटाटे कट करतात तसे बारीक चिरून घ्यायची आणि बेसन पीठमध्ये तळून घ्यायची. चला मंडळी, जास्त वेळ न लावता सुरू करूया आपण. ही रेसिपी एकदम छान होणार आहे बरं का. एकदम शेतामध्ये आलेलो डोंगरात, आणि आता तुम्हाला या दोघी बनवून दाखवतात आणि आपण येऊ खायच्या टायमाला, आहे का नाही, नेहमीप्रमाणे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या भेंड्या धुवून घ्यायच्या. आता भेंड्या अशा हाताने चोळून घ्यायच्या, छान धुवून घेऊ. तर काकोनी साहेब सरपण रेडी केलंय बघा. आता या 2 वेळेस चांगल्या पाण्याने आपण धुवून घेतले. आता आपण भेंड्या चिरून घेऊ. दोन्ही बाजूने अशा कट करून घ्यायच्या भेंड्या. असे 4 भाग करून घ्यायचे भेंडीचे. हे बघा, एकदम पातळ अशी भेंडी चिरायची, आणि ही जास्त पातळ चिरली ना, पातळ असल्यावर कुरकुरीत होते. इकडं आमचं सई बाळ काय खेळत आहे? माती खेळते बाळा. काय करते? रेसिपी केली मातीची. आता हे चिरून झाले. आता भाग्यश्री मिक्स करून घेईन सगळं बेसन पीठ. ते तोपर्यंत जाळ लागलाय, मी कढईवरती मांडून घेते. आपण सगळ्यात अगोदर सगळ्या भेंड्या चिरून घेतल्यात अशा उभ्या लांब लांब. बेसन पीठ घेतलंय आणि इथं तिखट घेतलेलं आहे. आपल्याला लागणारे मसाले, थोडीशी हळद टाकून घेऊ. गरम मसाला 1 चमचाभर, चवीनुसार मीठ, लाल तिखट 1 चमचा, आणि हे आपण घेतलेलं बेसन पीठ. आता मी कोथिंबीर बारीक चिरून देते. आपण बेसन पीठ आणि मसाले सगळं मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घ्यायचंय, जास्त पाणी नाही टाकायचं. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. सगळा मसाला मिक्स करून झालाय. आपलं तेल पण गरम झालंय. आपण आता भेंड्या सोडून घेऊ. आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं. तांदळाचं पीठ नसलं तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालतं. एकदम कुरकुरीत भेंडी होती. तर मस्त मिक्स झालंय सगळं. आपण आता भेंडी तळून घेऊ. तेल कडकडीत गरम झालंय. आपण आता हे भेंड्या सोडून घेऊ. अशा मोकळ्या करून टाकायच्या आता. हे बघा, मस्त छान झाल्यात. लगेच अशा हलवून घ्यायच्या. किती मस्त छान कलर आलाय. अशाच एकदम आपल्याला लालसर होस तर तळून घ्यायच्या भेंड्या. आता आपण हे काढून घेऊ. तर गरम आहे. आमची सई बाळ मागायला लागलं बघा खायला मंडळी. आपण परत भेंड्या सोडून घेऊ. मंडळी, एकदम कुरकुरीत अशी भेंडी झालेली बघा. आणि आता आमच्या सई बाळाला काही दम निघत नाही. सई बाळा खायचं? तिखट आहे ना बाळा, तरी खायचं का? कसं लागत रे? छान. कसं आहे? हाताने सांग बरं. छान आहे. असं का ना, छान. मामाला सांग. मामाला सांग बरं, कसं आहे? छान. तर मंडळी, असं भारी लागतंय ना खायला हे. आता सईनी खाल्लंय, मी पण खाऊन बघणार आहे. एकदम कुरकुरीत. बनवणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मी खायला. ताई पण आली. ताई ये 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 ये, बस इथं. हात धुवून ये जा, पाणी घेते तुम्ही. ते तिथं पाणी घे. हे बघा, असं लेकराला खायला घातलं ना तर लय भारी असते बघा. आणि मंडळी, तसं निसर्गरम्य वातावरणामध्ये शेतामध्ये आपल्या काय शेतकरी जीवन आहे. एकदम गावरान पद्धतीने रेसिपी बनवायच्या, खायच्या, आणि आपल्या गावची चव, गावरान चववरती बघायच्या. तर मंडळी, कसे वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
आता योगा आला आमचे पांडू भाऊ आले आणि मग म्हणलं आपल्या पाहुण्याला शेतामध्ये घेऊन जाऊ मस्त त्यांच्या रेसिपी कशा असतात. तर ही नगर भागामध्ये जास्त बनवली जाते बरं का असं भेंडी फ्राय. आमच्या सई बाळाला लय आवडतं ही. आणि एकदम कुरकुरीत झाली बघा. जा हळूच पाणी प्यायला. तर मंडळी बघा आमचं हिंदवी बाळ पण आलं आज. खूप दिवसानंतर रेसिपी चॅनलमध्ये आज दिसतंय बघा तुम्हाला. कसे झाले बाळा मामाला सांगा तिकडं. बघा किती छान कलर आलाय आणि एकदम कुरकुरी झाली. चल इकडे चल इकडून ये. ते कोणी पेलो ते कोणी इकडून मावशीच्या मागून इकडून ये माझ्याकडे. चल आलं का रे साई बाळ. कुठे गेलता बाबू. पाणी पिलं तू. काय खाल्लं तू. जेवण खाल्लं. बर छान लागलं का. अंदर घे अजून खायचं तुला अजून. हिंदवी कसं काय झालं. एकदम कुरकुरीत. कसे झाले बाळा. भाग्यश्री पण लई छान भेंडी फ्राय झाला बरं का. हो एवढेच राहिले ना बनवायचे आता. हो एवढंच राहिले. आपली सगळी भेंडी आता टाकून घेतली. मस्त तळून घ्यायची आणि भेंडी फ्राय आता आपलं झालेलं खायला आहे. तयार झालेलं आहे. लहान लेकरं याला आवडीने खात येतं आणि खायला खमंग कुरकुरी पोरं खात येतं. थोडं तिखट टाकायचं नॉर्मल आणि लहान मुलं मग भेंडी आवडीने खातात. खायला पण खूप छान लागती. अशा प्रकारे करून बघा आणि तुमची भेंडी फ्राय कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम सोपी पद्धत आहे आणि करायला पण एकदम पटकन होती. झटपट होणारी रेसिपी आहे. मंडळी इतका छान निसर्ग आहे ना मला तर खूप आवडलं. आणि शेतातलं जीवन आहे ना एकदम सुंदर बरं का. तिथं गावरान भेंड्याची झाडं आहेत भरपूर. भाग्यश्रीच्या शेतामध्ये भरपूर भेंड्या तोडून आणल्या आणि बरेच दिवस झाला असं भेंडी फ्राय नव्हता बनवला. तर आता माहेरी आल्यामुळं भाग्यश्रीला म्हटलं आता भेंडी फ्रायच खाऊ आपण. काय भांडू भाऊ आवरलं काय. नाही ना लय छान झाला. या ना बसा ना. हिंदवीनी त्यांनी खाल्लाय. मी बी होतो की तेव्हा. हो तुम्ही होते पण आता मीच राहिलो होतो. शेतात गेलो मोटर बंद करायला तिकडं. भाग्यश्री आम्ही तर खाल्लाय भेंडी फ्राय. आता तुम्ही खाऊन बघा बरं आणि आम्हाला सांगा चव कशी झाली. म्हणजे आम्हाला पण खूप आनंद वाटन तुम्ही एवढं कष्टाने बनवलंय. मंडळी बरोबर आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा. बनवणाऱ्याने खाल्लं पाहिजे. हो आम्ही खात होतो त्यावेळेस. बनवणाऱ्याला श्रेय भरपूर असतं. आता आपण सगळ्यांना देऊ. मगाशी मी खात होतो. हम्म. तोंडाला पाणी काय रे का नाही मंडळी. तुम्ही बघितलेलं आहे ते. तुम्ही बघितलं बरोबर. तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला. तुम्ही दोघं हे खा. हो चालेल. वा वा भाऊ लईच कुरकुरी झाला हो. आणि किती खावा एकदम कुरकुरीत. बायको मात्र निवडून खाती बरं का कोणचं कुरकुरीत लागतंय. पोट भरल पण मन भरणार नाही असा फ्राय बनवला आज. मस्त भारी झाली खायला. एकदा खान मागत राहा असं झालं आता. पुरणार नाही. बरोबर आहे ना. आणि आपल्या लहान बाळांनी सुद्धा खाल्लाय. त्यांना तर इतका आवडला ना. तर मंडळी आजचा आमचा गावची चवचा आणि गावरान चवचा एकत्रित बनवलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा मंडळी. कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहेत आणि तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आम्ही रोज रेसिपी बनवतोय मंडळी. तर चला पांडुरंग भाऊला पुन्हा एकदा 1,00,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल शुभेच्छा देऊया आणि थांबूया. मंडळी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा आणि पांडुरंग भाऊच्या गावची चव आणि आमच्या गावरान चवला सबस्क्राईब करा. तर पांडुरंग भाऊ भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जाई का नाही. मग काय बरोबर आहे ना.